गृध्रवत चलती इति गृध्रसी म्हणजे गृध्रसी हा आजार आयुर्वेदाने वर्णन केला आहे. पाठीचा मणका म्हणजे काय तर आपला मेरुदंड आपण म्हणतो मराठीमध्ये. स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय बेसिकली तर डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफ द डिस्क. ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बसणं फार वेळ असतं. तर अशा लोकांमध्ये ह्या ज्या गादी आहेत त्या एकतर झिजतात. स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजेच वर्टिब्रे एकमेकावरून सरकतात आणि पेन निर्माण करतात. बरेच लोक एका पायाने लंगडत चालत असतात, तर तो कोणता आजार आहे? त्याचा घेर जास्त असेल त्याचा भार हा मणक्यांवरच येत असतो. इम्प्युअर ब्लड आहे आणि ते बाहेर काढण्याचं काम लिचेस करतात. मॅडम, स्त्रियांमध्ये पाठीच्या मणक्याच्या विकाराची काही वेगळी कारणं असतात का? किंवा इरेग्युलरिटी आपण म्हणतो. त्याचप्रमाणे पाळीमध्ये जास्त स्त्राव जाणं, कमी स्त्राव जाणं, या सगळ्यामध्ये वातवृद्धी झालेली असते आणि याचा परिणाम सुद्धा मणक्यांवर येत असतो. त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये जसं अळीवाची खीर किंवा लसूण ह्या अगदी पारंपरिक गोष्टी दिल्याच जातात आणि त्याचा काय फायदा आहे की ते वातशमन करणाऱ्या गोष्टी आहेत. मॅडम, अजून कोणत्या सिस्टमचा परिणाम पाठीच्या मणक्यांवरती पडू शकतो? शरीरामध्ये कुठेही पेन आहे तिकडे वात आहे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. स्पॉन्डिलोसिसमध्ये बस्ती आणि कटिबस्ती असे 2 पंचकर्म आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. कसं असतं माहिती, इम्युन सिस्टीम चांगली असेल तर आपल्याला कोणता आजार सहसा होत नाही. जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये वात वाढतो. हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सोनाली. त्यांच्याकडून आज आपण मणक्याचे आजार कसे होतात, ते आजार झाल्यावर काय करायचं, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. तर तुमची डॉक्टरकीची जर्नी कशी सुरू झाली? मी MD आयुर्वेद आहे आणि गेल्या 15 वर्षापासून विष्णुनगर ठाणे येथे प्रॅक्टिस करते. श्री विश्वस्वरूप आयुर्वेद पंचकर्म सेंटर आपल्या क्लिनिकचं नाव आहे आणि तिकडे आपण अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांनाच ऑथेंटिक आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो. ज्यामध्ये आपलं USP हे आहे की अचूक रोगनिदान आणि नाडी परीक्षा हे आपण तिकडे करतो. ओके. तर हे पाठीच्या मणक्याचे आजार कसे होतात किंवा पाठीचा मणका हा किती महत्त्वाचा आहे, याबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच. पाठीचा मणका म्हणजे काय तर आपला मेरुदंड आपण म्हणतो मराठीमध्ये. तसंच आपली ती सपोर्ट सिस्टीम आहे. तर आपलं जे नेहमीचं दैनंदिन जीवनातलं जे काही चालणं आहे, उभं राहणं आहे, बसणं आहे, तसंच झोपणं, या सगळ्याच ॲक्टिव्हिटी ह्या मणक्याशी संदर्भात असतात. आणि त्यामुळेच आपल्या ज्या दैनंदिन जीवनातले जे काही वेअर अँड टिअर किंवा आपण जी कामं करतो, सतत बसतो किंवा पोश्चर आपलं कसं आहे, ह्या सगळ्याचेच इफेक्ट हे मणक्यावर येतात. ओके. आणि तिथे जर कुठेही बिघाड असेल, तर मग हा त्रास आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाच्या ज्या ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये बिघाड करवतात. म्हणूनच पाठीच्या मणक्यांचे आजार महत्त्वाचे आहेत आणि तिथे आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. ज्या रुग्णांना पाठीच्या मणक्याचा त्रास होतो, त्यांच्यामध्ये स्पॉन्डिलोसिस हा आजार जास्त बघितला जातो. तर त्यामागचं काय कारण आहे? नक्कीच. कसं आहे ना, आता जास्त करून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जे आपले आहेत एज ग्रुप, त्यांच्यामध्ये हा लंबार स्पॉन्डिलोसिस हा प्रकार जास्त बघितला जातो. शिवाय स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय बेसिकली तर डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफ द डिस्क. तर जे काही आपले वर्टिब्रे आहेत म्हणजेच मणके आहेत, त्यामधले त्यांची झीज होते. डिजनरेशन म्हणजे त्यांचं जास्त वेअर अँड टिअर, जास्त यूज झाला किंवा त्यांचं आपलं काही एजिंग होतं. एजिंगप्रमाणे सुद्धा डिजनरेशन व्हायला लागतं. तर ही जी झीज असते त्यामुळे काय होतं, की 2 डिस्कमधलं जे अंतर आहे ते कमी किंवा जास्त होऊ शकतो किंवा त्यातून ज्या नर्व्हज निघाल्या आहेत त्या कंप्रेस होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती किंवा जर आपण प्रवास करत असू, आपण जास्त वेळ बसलो किंवा उभं राहिलो जास्त वेळ, तर तिथे पेन होतं आणि आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये नक्कीच आपल्याला हे त्रासदायक ठरू शकतं. जास्त प्रमाणात लंबार स्पॉन्डिलोसिस हा दिसून येतो. स्त्रियांमध्ये हा जास्त प्रमाणात दिसून येतो. तसंच हल्ली सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसच्या सुद्धा केसेस दिसतात. तर सर्व्हायकलमध्ये काय असतं, की नेक आहे, नेकमध्ये जास्त पेन असतं आणि पेशंटना हातामध्ये मुंग्या येणं, यासुद्धा त्याच्यामध्ये सिम्प्टम्स आपल्याला दिसून येतात बेसिकली. मणक्यांच्या गादीचे अजून कोणते आजार आहेत? तर मणक्यांची कसं असतं ना, 2 मणके असतात वर्टिब्रे आणि त्याच्यामध्ये एक कुशन असतं, गादी असते. तर या गादीचे जेव्हा झीज होते किंवा ती पुढे प्रोट्रूड होते, त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. जसं ट्रॉमा आहे किंवा आपण म्हटलं तसं डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत किंवा तुम्ही जर मणक्यांचा आपला जास्त वापर होतो
या गोष्टी आहेत किंवा ड्रायव्हर्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा बसणं फार वेळ असतं. तर अशा लोकांमध्ये ह्या ज्या गादी आहेत त्या एकतर झिजतात किंवा ट्रॉमा झाला, इंजुरी झाली तर त्या प्रोट्रूड होतात, म्हणजे सरकतात. त्यालाच आपण हर्निएटेड डिस्क असं म्हणतो. तर या हर्निएटेड डिस्क बाकीचे जे स्ट्रक्चर आहे तिकडे प्रेशर करू शकतात किंवा त्या पुढे आल्यामुळे नर्व्हजवरती प्रेशर येऊन आपल्याला पेन होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टी आपण हर्निएटेड डिस्क असं त्याला म्हणतात, त्यात बघतो हे सिम्प्टम्स. थोडंसं पडलं किंवा जर्क लागलं तर काही मायनर इंजुरीज होऊ शकतात का? हो, नक्कीच. कसं आहे ना, की जे मी तुम्हाला सांगितलं तसं हर्निएटेड डिस्क हा आपण एक प्रकार बघितलाच. तसं स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणून पण प्रकार आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, की जे व्हर्टिब्रे आहेत ना, ते सरकतात. तर एखादं आपण गाडीत बसलोय आणि जर्क लागला किंवा ॲक्सिडेंट झाला किंवा पडलो, तर यासारख्या केसेसमध्ये तसंच ओल्ड एजमध्ये हे गोष्टी पण दिसून येतात. कारण तेव्हा हाडं ठिसूळ आपण म्हणू किंवा त्यांचे डिजनरेटिव्ह चेंजेस जास्त झालेले असतात. तर स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजेच व्हर्टिब्रे एकमेकावरून सरकतात आणि पेन निर्माण करतात, हे दिसून येतं. हा एक प्रकार सुद्धा आहे. ओके. बरेच लोक एका पायाने लंगडत चालत असतात. तर तो कोणता आजार आहे? हां, तर गृध्रवत चलती इति गृध्रसी. म्हणजे गृध्रसी हा आजार आयुर्वेदाने वर्णन केला आहे. जसं तुम्ही बोललात लंगडत चालताना दिसतात आणि त्याचा पण आपण जर संबंध बघितला तर तो पाठीच्या मणक्यांशीच असतो. ओके. तर सायटिका असं मॉडर्न सायन्स प्रमाणे त्याला नाव आहे. सायटिकामध्ये काय दिसतं, की जी नर्व्ह आहे तिचं ओरिजिन आहे L3, L4 म्हणजे आपले पाठीचे कमरेचे जे मणके आहेत ना, ती त्याची ओरिजिन आहे. आणि ही एक अशी मेन नर्व्ह आहे, जी अगदी खालपर्यंत म्हणजे आपल्या पायाच्या बोटापर्यंत पेन निर्माण करू शकते. ओके. तर ती जी नस आहे तिचा कोर्स हा आपल्या पायाच्या बोटापर्यंत असल्यामुळे तिथून जे तिच्या ओरिजिनमध्ये जर काही बिघाड असेल, काही पेन असेल, तर ते आपल्याला रेडिएटिंग पेन आपण म्हणतो. म्हणजे अगदी वरपासून ते खालपर्यंत त्या पेशंटना कमरेपासून ते पायाच्या बोटापर्यंत पेन असतं ओके. आणि मोस्टली ह्याच्यामध्ये एक साइड इन्व्हॉल्व असते. अच्छा. तर हां, हर्निएटेड डिस्क म्हणा किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस असे आपण जे आधी बघितले किंवा स्पायनल स्टेनोसिस होतं. यासारख्या आजारांमध्ये ही नस दबलेली असते आणि व्हर्टिब्रेसच्या मधून ही निघते. त्यामुळे तिथे कंप्रेशन असतं आणि त्याचा इफेक्ट आपल्याला माणूस लंगडत चालतोय किंवा पेशंट लंगडत चालतोय ह्याच्यावरती दिसतो. ओके. तर नक्कीच पाठीच्या मणक्यांचा आणि सायटिकाचा तर संबंध आहेच. अच्छा. तर या सायटिकाची मेन कारणं काय आहेत? सायटिकाच्या मेन कारणांमध्ये आपण बघितलं तर लठ्ठपणा, ओबेसिटी आपण म्हणतो. कारण कसं आहे माहिती आहे, पोटाचा घेर जास्त असेल, त्याचा भार हा मणक्यांवरच येत असतो. त्यामुळे लठ्ठपणा आहे. त्याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनातलं जर आपलं पोश्चर व्यवस्थित नसेल, तर त्यामुळे सुद्धा सायटिका होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतो. कारण तेव्हा सुद्धा गर्भाचा आकार वाढल्यामुळे त्याचं प्रेशर आपल्या पाठीवरती येत असतं. तसंच ट्रॉमा आहे, इंजुरी आहे, यासारख्या गोष्टी सुद्धा सायटिका करू शकतात. ओके. तर डॉक्टर या सगळ्या आजारांमध्ये दुखणं कमी होण्यासाठी पेनकिलर घ्यावी लागते की अजून काही उपचार आहे त्यावरती? नक्कीच पेनकिलर अव्हॉइड करता येतील. कारण आयुर्वेदामध्ये हे उपाय आहेत, की अग्निकर्म आहे, पिंडस्वेद आहे, यासारखी खूप छान पंचकर्म आहे, जी आपल्या मणक्यांना खूप छान पोषण देतात. त्याच्यातला जो स्पाझम आहे, मेन म्हणजे मसल स्पाझम असेल किंवा त्या मणक्यांच्या आजूबाजूचं जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला काही इजा असेल तर आपल्याला पेन होतं. तर पिंडस्वेदासारखे जे पंचकर्म आहेत ना, ते काय करतात, की मसल स्पाझम कमी करतात. तिथला रक्तप्रवाह सुधारतात आणि मग त्यामुळे आपल्याला पेन रिलीफ मिळतो. तसंच इन्स्टंट जसं पेन रिलीफ आपण म्हटलं, तसं अग्निकर्म म्हणून एक प्रोसिजर आहे. ती सुद्धा करू शकतो. जलोकावचरण आहे, लीच थेरपी असं म्हणतो आपण त्याला. त्याशिवाय आपण काही लेप देतो. ह्या सुद्धा इन्स्टंट पेन रिलीफ करतात. तर त्यांचा उपयोग आपण नक्कीच करू शकतो. मॅडम, मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांमध्ये पण पाठीच्या मणक्यांचे आजार बघायला मिळतात का? हो, बघायला मिळतात. ओके. तुम्हाला एक केस स्टडी सांगते, की आपले पेशंट म्हणजे 10 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला पेन होत होतं म्हणून त्याच्या आई-वडिलांनी आणलेलं. अच्छा. तर आपण त्याची केस हिस्ट्री घेतली. तर बाकीचं असं काहीच कारण नव्हतं, की त्याचा आहार व्यवस्थित होता. फक्त आपण एक लक्षात घेतलं, की त्याची ना स्कूल बॅगचं वेट जास्त होतं. अच्छा. तर अशा वेळी आपण काय करतो, की पॅरेंट्सना सांगतो, की तुम्ही ते डिव्हाईड करा किंवा स्कूलला रिक्वेस्ट करा, की लॉकर असतील तर त्यामध्ये तुम्ही त्यांचं ते स्कूल बॅग किंवा काही पुस्तकं तिकडेच ठेवू शकता. अशा गोष्टी करता येतात. शिवाय औषधांचं म्हटलं ना, तर आम्ही त्याला पिंडस्वेद ही ट्रीटमेंट दिली. पिंडस्वेदामध्ये आपण त्याला 7 दिवस पिंडस्वेद दिलं
काही आयुर्वेदिक औषधं दिली आणि त्याच्यानंतर त्याला खूप छान रिलीफ मिळाला. नंतर आपण त्याची काही दिवस ती ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवलेली आणि त्यांच्या पॅरेंट्सना पण ॲडवाईस केलं, की घरच्या घरी त्याला अभ्यंग करत जा. म्हणजे रोज रात्री तो झोपताना त्याच्या पाठीच्या मणक्यांना छान असं नारायण तेल आहे किंवा तीळ तेल आहे. ओके. या दोन्हीपैकी कोणत्याही तेलाने तुम्ही छानपैकी त्यांना असं अभ्यंग म्हणजेच स्नेहन करू शकता. ओके. स्नेहन करताना खालून वरच्या दिशेने असं स्नेहन करू शकता. ओके. सो हे आपण त्याला ॲडवाईस केल्यावरती त्याला खूप छान रिलीफ मिळाला. अरे तर लहान मुलांमध्ये सुद्धा हे दिसून येतं. ओके. मॅडम तुम्ही लीच थेरपीबद्दल बोललात, तर ही थेरपी काय असते आणि त्याचा पाठीच्या मणक्यांच्या विकारांना कसा उपयोग होतो? हां, तर लीच थेरपी म्हणजे बेसिकली जळू असतात, जेलोका. या आपण पेशंटमध्ये यूज करतो, जिथे इन्फ्लमेशन असतं शरीरामध्ये. ओके. आता पाठीच्या विकारांमध्ये आपण बघितलं तर तिकडे जर इन्फ्लमेशन असेल, तर तिथे नक्कीच अशुद्ध रक्त जमा झालेलं असतं. तर तिकडे आपण जलोका म्हणजेच लीच लावतो. एका जागेवरती आपण 2 ते 3 अशा जळू लावतो. त्या काय करतात, तर अशुद्ध रक्त असते ते खेचून घेतात. ही पेनफुल प्रोसिजर नाहीये. त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नसतं. तर आपण तिथे जळू लावून बेसिकली अशुद्ध रक्त बाहेर काढतो. ओके. जिथे पण शरीरामध्ये किंवा बॉडीमध्ये इन्फ्लमेशन आहे, तिथे इम्प्युअर ब्लड आहे आणि ते बाहेर काढण्याचं काम लीचेस करतात. तर एक खूपच छान असं इन्स्टंट पेन रिलीफ म्हणा किंवा इन्फ्लमेशन कमी होणारं अशी ही थेरपी आहे. जलोकाची एक केस सांगते तुम्हाला. एक 40 वर्षाचे पेशंट होते आपले. ते स्पोर्ट्स पर्सन होते आणि त्यामुळे त्यांचा पाठीच्या मणक्याचा वापर तर नक्कीच जास्त होत होता आणि त्यांना पेन स्टार्ट झालेलं. आपण MRI जे काही इन्व्हेस्टिगेशन असतात ते केले. त्याच्यामध्ये आपल्याला हर्निएटेड डिस्क असं दिसून आलेलं ओके. आणि थोडं इन्फ्लमेशन सुद्धा दिसत होतं. तर आपण त्यांना जलोका ही ट्रीटमेंट केली. ह्याच्यात 3 ते 4 सिटिंग त्यांनी घेतल्या. सोबत आयुर्वेदिक औषधं घेतली आणि त्यांना खूप छान असा रिलीफ 1 महिन्याभरात आला आणि काही दिवसांनी आपण रिपोर्ट केले तर ते नॉर्मल होते. अरे वाह! मॅडम स्त्रियांमध्ये पाठीच्या मणक्याच्या विकाराची काही वेगळी कारणं असतात का? हो, नक्कीच. कारण स्त्रियांमध्ये बरेच असे माइलस्टोन येत असतात. ओके. कारण की त्यांचा पाळीचा संबंध असतो. मेनार्क असतं जेव्हा पाळी स्टार्ट होते. तर अशा वेळी स्त्रियांमध्ये कसं आहे, की मुलींमध्ये पाळीच्या कधी-कधी तक्रारी अनियमित येणं किंवा इर्रेग्युलरिटी आपण म्हणतो. त्याचप्रमाणे पाळीमध्ये जास्त स्राव जाणं, कमी स्राव जाणं, या सगळ्यामध्ये वातवृद्धी झालेली असते आणि याचा परिणाम सुद्धा मणक्यांवर येत असतो आणि तेव्हा जर आहार पण नीट नसेल, तर अजूनच त्यांची झीज सुद्धा व्हायला लागते. त्याचप्रमाणे आपला एक मेन माइलस्टोन म्हणजे प्रेग्नन्सी. तर जेव्हा प्रेग्नन्सी होते, तेव्हा कसं आहे गर्भाचा आकार वाढतो, त्याचा भार वाढतो आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या मणक्यांवरच येतो. ओके. येस. तर तो पाठीवर आल्यामुळे त्याचा कर्व्हेचरमध्ये सुद्धा फरक येतो. ओके. आणि नेक्स्ट म्हणजे आपलं मेनोपॉज. तर मेनोपॉज जेव्हा स्त्रियांमध्ये होतो, तेव्हा त्यांच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी तर नक्कीच असते. त्याचा मणक्यांवर परिणाम होतो. अशा वेळी व्यवस्थित आहार नसेल तर अजून डिजनरेशन होत जातं. त्यामुळे या सगळ्या माइलस्टोनमध्ये स्त्रियांची स्वतःची त्यांनी काळजी पण घेतली पाहिजे आणि हे जे आजार आहेत मणक्याचे ते स्त्रियांमध्ये मात्र जास्त प्रमाणात आढळून आलेले आहेत. मॅडम तुम्ही जसं आता म्हणालात, की प्रेग्नन्सीमध्ये मणक्याचे विकार जास्त वाढतात वगैरे. तर डिलिव्हरीनंतर काय काळजी घ्यावी? सो डिलिव्हरी झाल्यानंतरची जी अवस्था आहे ना, त्याला सुतिका आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर जी परिचर्या आयुर्वेदाने सांगितली आहे, म्हणजे दैनंदिन आपलं कसं आहार-विहार हवा, त्याला सुतिका परिचर्या असं नाव दिलेलं आहे. ओके. तर ते जर पालन केलं, तर मग मणक्यांचे विकार किंवा इतर जॉइंट्सचे विकार हे नक्कीच होणार नाहीत. ओके. यामध्ये काय आलं आहे, तर कॉमनली दिली जाणारी अळीवाची खीर, तसंच लसूण हे अगदी म्हणजे पारंपरिक आपल्या ह्याच्यामध्ये सुतिका परिचर्येत असतंच. तर ते का असतं? कारण लसूण आणि अळीव हे दोन्ही पण घटक आहेत ते वाताचं शमन करतात आणि बेसिकली ज्या सुतिका आपण म्हणतो पोस्ट डिलिव्हरी या सगळ्याची गरज असते. वातशमन करण्याची गरज असते. ओके. त्याशिवाय अभ्यंग करणं म्हणजेच छानपैकी स्नेहन त्या सुतिकेचं किंवा पोस्ट डिलिव्हरी त्या बाईचं व्यवस्थित स्नेहन होणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये तीळ तेल किंवा नारायण तेल यासारख्या गोष्टींचे तिचं स्नेहन करू शकतो. ओके. तर नॉर्मल डिलिव्हरी असते ना, त्याच्यामध्ये आपण सुतिकेला अगदी लगेचच पोटपट्टा बांधायला सांगू शकतो. म्हणजेच ॲब्डॉमिनल बेल्ट लावायला सांगतो. तर ओके. तो तिने रेग्युलर वापरलेला कधीही चांगला. तर यामुळे काय होतं, की पोटाचा घेर असतो तो कमी राहतो आणि त्याच्यामुळेच काय होतं, की पाठीच्या कर्व्हेचरवरती किंवा पाठीच्या मणक्यावरती येणारं प्रेशर सुद्धा कमी राहतं. तिला एक छान सपोर्ट असा मिळतो. तसंच वाताचं तर शमन नक्कीच होतं.
त्याचप्रमाणे आपल्या आहारामध्ये जसं अळीवाची खीर किंवा लसूण ह्या अगदी पारंपरिक गोष्टी दिल्याच जातात. हं. आणि त्याचा काय फायदा आहे, की ते वातशमन करणाऱ्या गोष्टी आहेत. तर यांचा सुद्धा ज्या पोस्ट डिलिव्हरी नंतर महिला आहेत त्या ठेवू शकतात वापर ओके. काही महिन्यांसाठी. तसंच आपले गर्भाशय शोधक काढे आहेत, बाळंतिणीचे काढे असतात. त्यांचा वापर गर्भाशय शोधक म्हणून केला पाहिजे. मॅडम अजून कोणते सिस्टमचा परिणाम पाठीच्या मणक्यांवरती पडू शकतो? हो, नक्कीच. मेन म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. हं. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय होतं, की जर गॅसेस असतील किंवा त्या व्यक्तीचं पचनच व्यवस्थित नसेल, तर त्यांच्यामध्ये आपल्याला पाठीच्या मणक्यांचं म्हणजे पेन आपण म्हणतो ना, बॅक पेन, ही समस्या अगदी कॉमनली बघण्यात येते. ओके. कसं आहे ना, अग्नी विकृत असेल, डायजेशन व्यवस्थित नसेल, गॅसेस होत असतील पेशंटना जास्त किंवा त्यांना मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल, तर या सगळ्याचाच परिणाम हा कुठेतरी पाठीवरती येत असतो. कधी-कधी पेशंट असे येतात, की तुम्हाला सांगते, की एक आपले 60 वर्षाचे पेशंट होते आणि त्यांच्यामध्ये आपल्याला कंप्लेंट त्यांनी सांगितलं, की खूप दिवसापासून मला बॅक पेन होतंय आणि आपण त्यांना व्यवस्थित एक्झामिन केलं आणि आपल्याला असं दिसून आलं, की त्यांना बरेच दिवसापासून मलावष्टंभ म्हणजेच कॉन्स्टिपेशन आहे. तर आपण त्यांना एक मलावष्टंभ दूर होणारी औषधं दिली. तसंच बस्ती म्हणून पंचकर्म आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, की एनेमा देतो आपण त्याच्यामध्ये आणि त्यांनी त्यांचं कसं आहे अॅनाटॉमिकली आपण जर बघितलं ना, तो जर हा पाठीचा मणका आणि जे आपलं रेक्टम आहे ह्यांचा एक प्रॉक्सिमिटी असते. त्यामुळे मलावष्टंभ असलेल्या पेशंटमध्ये बॅक पेन हे दिसून येतं. ओके. तर हा असा बस्ती दिल्यावरती त्यांचा मलावष्टंभ कमी झाला आणि त्यांना खूपच छान रिलीफ आला बॅक पेनमध्ये. मॅडम ज्यांना बॅक पेन किंवा पाठीच्या मणक्याचे विकार आहेत, त्यांचा आहार कसा असावा आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? ओके. तर पाठीच्या मणक्याचा लोकांचा आहार हा ना नेहमी उष्ण असावा, थंड असू नये. ओके. उष्ण आहारामुळे वात हा कमी राहतो. त्यांनी अगदी ताजं आणि गरम अन्न घेता आलं तर खूप छान आहे. ओके. त्याशिवाय आहारामध्ये नाचणी, नाचणीचं सत्व, शेंगाड्याचं पीठ यासारख्या त्यांच्या खिरी असतील, यासारख्या गोष्टींचा नक्कीच उपयोग करावा. तर बेसिकली ज्यांना पाठीचं दुखणं असतं, अशा पेशंटना आपण अगदी ताजा आणि गरम आहार असा घ्यायला सांगतो. थंड खाणं त्यांनी कधीही अव्हॉइड करावं. त्याशिवाय आपण त्यांना कडधान्यांचं प्रमाण कमी ठेवायला सांगतो, जेणेकरून वात कमी राहील. ओके. शिवाय आपण त्यांना नाचणी, शिंगाडा यासारख्या गोष्टी इन्क्लूड करायला सांगतो. मॅडम घरच्या घरी बॅक पेन कमी होण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? स्ट्रेचिंगच्या योग्य अशा एक्सरसाइज वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही किंवा योगासन आहे. योगासनामध्ये भुजंगासन हा जो आसन आहे, तो नियमित करणं हे सुद्धा खूप छान त्याचे रिझल्ट येतात. तसंच अभ्यंग. अभ्यंग म्हणजे आपल्या घरी तिळतेल किंवा नारायण तेल यासारखी तेलंही ठेवाच तुम्ही. कधीही पेन झालं तर तुम्ही ते अप्लाय करून आपल्या वाताचं शमन होऊ शकतं आणि बॅक पेनपासून रिलीफ मिळू शकतो. ओके. तसंच प्रत्येकाच्या घरामध्ये हॉट वॉटर बॅग किंवा इलेक्ट्रिक बॅग्स मिळतात. त्याने शेकवणं, या सगळ्या ह्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान बॅक पेनमध्ये रिलीफ येतो. ओके. तसंच मेन म्हणजे पोश्चर सुधारलं पाहिजे. जर तुम्ही सतत लॅपटॉपवरती काम करत असाल तर आणि वाकून ते काम होत असेल, तर ते डिस्टन्स सुद्धा व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर ती एक काळजी घेऊ शकता. तुमचं पोश्चर व्यवस्थित ठेवू शकता आणि इन्स्टंट रिलीफसाठी तेलासारख्या गोष्टी आणि आपल्या आहारामध्ये गरम गोष्टी यांचा समावेश करू शकता. सूप वगैरे सारख्या कोमट पाणी पिऊ शकता. मॅडम म्हणजे मणक्यांच्या विकारावरती वाताचं खूप महत्त्व आहे का? हो, वात हा अगदी मेन असतो. कारण शरीरामध्ये कुठेही पेन आहे, तिकडे वात आहे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ओके. त्यामुळे ना मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, की जसं एखादा दगड किंवा पर्वत आहे आणि तिकडून वायू म्हणजे वारा खूप जास्त प्रमाणात वाहतोय. तर हा वारा सतत वाहतो त्यामुळे पर्वताची किंवा त्या दगडाची झीज होत जाते. हां, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जे अस्थी आहेत ना, ते स्थिर असे आहेत. तर त्या स्थिर आणि सॉलिड जे आहेत अस्थी, त्यांचा सतत वाढलेल्या वायूमुळे म्हणजेच वायू म्हणजेच वात, सतत वाढलेल्या वातामुळे त्यांची झीज होत जाते. ओके. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये वाताचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, त्यांच्यामध्ये झीज म्हणजे डिजनरेशनचं प्रमाण हे वाढलेलंच असतं. ओके. ह्यामुळे काय गरजेचं आहे, की वात हा कमी ठेवणं. त्यामुळे आपल्याला तसाच आहार-विहार जसं आधी सांगितलं तसं अभ्यंग करणं आणि वातशामक आहार घेणं हे खूपच गरजेचं आहे. ओके. मॅडम स्पॉन्डिलिसिसमध्ये कोणतं पंचकर्म उपयुक्त ठरतं? स्पॉन्डिलोसिसमध्ये बस्ती आणि कटिबस्ती असे 2 पंचकर्म आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. तर बस्ती हा सार्वदेहिक जो वात म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये जो वात आहे त्याला कंट्रोल करतो आणि कटिबस्ती हा जो प्रकार आहे, जे पंचकर्म आहे, तो लोकलाइज आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करते, की बस्ती
याच्यामध्ये काय असतं तर एनेमा दिला जातो. काड्याचा आणि ऑइलचा हा एनेमा असतो आणि त्यामुळे काय होतं की शरीरातला वात हा कंट्रोलमध्ये राहतो आणि पेशंटचं पेन कमी होतं आणि पोषण सुद्धा दिलं जातं. त्याचप्रमाणे जे आपण लोकलाइज मी म्हटलं तसं कटिबस्ती हा प्रकार आहे, जो मोस्टली लंबार स्पॉन्डिलोसिससाठी आपण करतो आणि तिकडे काय करतो आपण उडदाची एक पाळी बनवतो आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो जे थोडंसं वॉर्म असतं. असं हे तेल असतं ज्याच्यामध्ये आपण विविध म्हणजे पेशंटच्या प्रकृतीप्रमाणे सहचर ऑइल असेल, तीळ ऑइल असेल किंवा मग नारायण ऑइल असेल, असे ऑइल आपण तिथे काही काळासाठी ठेवतो. त्यामुळे ते तिथल्या जे उष्णतेमुळे चांगले तिथे एक मसल स्पाझम रिलीफ करतो. तसंच पेशंटला खूप छान असा वातशमनाने रिलीफ मिळतो. मसल स्पाझम कमी होतो. तिथलं रक्ताभिसरण आहे ते खूप छान सुधारतं. आणि एक इन्स्टंट आपण पेन रिलीफ म्हणू तसं बॅक पेनमध्ये त्याचे छान रिझल्ट येतात. ओके. आपण सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये सुद्धा करतो. त्याला आपण मन्याबस्ती असं म्हणतो. तर असे विविध पंचकर्म आहेत आयुर्वेदाने सांगितलेले जे लोकलाइज आहेत आणि सार्वदेहिक असे आहेत. ओके. मॅडम, इम्युनिटीचा संबंध पाठीच्या मणक्याच्या विकारावरती आहे का? हां, कसं असतं माहिती आहे, इम्युन सिस्टम चांगली असेल तर आपल्याला कोणता आजार सहसा होत नाही. पण एक आजार आहे जो पाठीच्या मणक्यांचा ऑटो इम्युन आजार आपण म्हणतो त्याला अँकायलोजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणून. तर अँकायलोजिंग स्पॉन्डिलोसिसमध्ये फ्युजन होतं. जे आपले वर्टिब्रे आहेत ना मणके त्यांचं फ्युजन होतं आणि ते एकमेकांना जोडले जातात. ह्याच्यामध्ये भयानक स्टिफनेस असतो. पेशंटला फार पेन असतं आणि नर्व्हज दाबल्या गेलेल्या असतात. त्याच्यामुळे हे पेन जास्त प्रमाणात वाढलेलं दिसतं. तर त्याला आपण बांबू स्पाईन असं सुद्धा म्हणतात. कारण आपण जसं बांबू जसा असतो ना, त्याचप्रमाणे पेशंटचा स्पाईन होतो. ओके. स्ट्रेट होतो, त्यांना अगदी वाकवता सुद्धा येत नाही. पण अशा पेशंटमध्ये सुद्धा पिंडस्वेदाचे हे परिणाम खूप छान दिसून येतात. त्याने पिंडस्वेद केलं आपण जर 7 दिवस आणि ते रिपीट करत राहिलो, तर त्याच्या स्पाईनला पोषण मिळतं आणि खूप छान त्याचे मसल स्पाझम कमी व्हायला किंवा त्यांची मूव्हमेंट कमी व्हायला, त्यांच्यातलं डिस्टन्स आहे ते वाढायला मदत होते नक्कीच. ओके. मॅडम, जिममध्ये जाणाऱ्या लोकांना पाठदुखीचे बरेच प्रॉब्लेम्स होतात. तर त्यामागची काय कारणं आहेत? त्यामागे बरीच कारणं आहेत. ते म्हणजे कधीतरी चुकीच्या पद्धतीने वेट लिफ्टिंग झालं किंवा ओव्हर वेट लिफ्टिंग झालं, तर त्यामुळे सुद्धा त्याचा प्रेशर बॅकवरती येऊ शकतो आणि त्यांना त्रास होऊ शकतो. ओके. तर यासाठी ते काय काळजी घेऊ शकतात, तर एकतर व्यवस्थित इन्स्ट्रक्शन घेऊन ते या सगळ्या गोष्टी करू शकतात. जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये वात वाढतो. तर हा जो वाढलेला वात आहे, तो पॅसिफाय करण्यासाठी त्यांना सतत स्नेहन करणं, शेक घेणं आणि म्हणजे अभ्यंग करणं हे गरजेचं आहे आणि फॉलोड बाय स्टीम घेणं. तर या 2 गोष्टींमुळे कसं वाताचं शमन राहतं आणि त्यांना बॅक पेन किंवा इतर त्रास होणार नाहीत. ओके. शिवाय आपण त्यांना सांगतो, की तुम्ही गरम दूध किंवा गरम पाण्याचं सेवन करत राहा. तसंच आहारामध्ये तुपाचं सेवन करू शकता, की आतून सुद्धा स्नेहन बॉडीला होत राहील असं. बऱ्याच वेळेला रुग्णांना पाठ आणि मान अखडल्यासारखी होते. तर हे कशामुळे होतं? हो, तर आपण जखडल्याच्या कंप्लेंट बरेच पेशंट आपल्याकडे घेऊन येतात. जखडलेपणा म्हणजेच काय तर स्टिफनेस, मॉर्निंग स्टिफनेस हा पेशंटमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. ओके. सकाळच्या वेळेला अगदी त्यांना उठायलाच होत नाही बेडमधून, खूप त्रास होतो. अशा कंप्लेंट त्यांच्यामध्ये दिसून येतात. तर यावेळी ना एक खूप छान असं पंचकर्म आयुर्वेदात सांगितलंय ते म्हणजे अग्निकर्म. तर या अग्निकर्मामध्ये आपण काय करतो, की विविध धातूंच्या शलाका असतात. सोन्याची असते किंवा पंचधातूची असते. तर ह्या सुवर्ण शलाका आणि जी पंचधातूच्या शलाका असतात, आपण प्रकृतीप्रमाणे ते सिलेक्शन करतो आणि जे पॉइंट असतात, जे पेनफुल पॉइंट असतात, तिकडे आपण सहन होईल एवढा चटका पेशंटना देतो. त्यामुळे काय होतं, की तिथला मसल स्पाझम हा कमी होतो. तर आपल्याकडे एक पेशंट आलेले, जे 60 वर्षाचे होते आणि त्यांना रिलेटिव्हजने पकडूनच आणलेलं, की त्यांना सपोर्टशिवाय चालता येत नव्हतं. अतिशय जखडल्यासारखं झालेलं. तर आपण एक्झामिन केलं तर त्यांना लंबारच्या इथे फार जास्त स्पाझम होता. आपण ते पॉइंट्स घेतले आणि तिकडे अग्निकर्म हे पंचकर्म केलं. थोड्या वेळातच त्यांना अगदी छान रिलीफ मिळाला. कारण तिथे मसल स्पाझम होता आणि ते मसल स्पाझम अग्निकर्मामुळे छान रिलीव्ह झाला ओके. आणि तिथल्या ज्या नसा असतात दबलेल्या त्यासुद्धा मग त्या मसल स्पाझम गेल्यामुळे छान अशा रिलीफ होतात. ओके. आणि मग पेशंटना खूप छान असं विदाऊट सपोर्ट क्लिनिकमधून जाता आलं. ज्या रुग्णांना पाठीच्या मणक्याचे विकार होतात, त्यांना खूप त्रास होतो. तर तो एवढा त्रास का होतो? हो, कधी-कधी फारच पेनफुल किंवा अगदी चालताच येणार नाही, मूव्हमेंट करता येणार नाही, अशा अवस्था आपण बघतो. तर त्याचं कारण काय आहे, की आपले जे वर्टिब्रे आहेत, त्यातून स्पायनल कॉर्ड गेलेली आहे. ही स्पायनल कॉर्ड म्हणजेच आपलं जे
ज्या नर्व्हज असतात किंवा ब्रेन कडून निघालेले स्पायनल कॉर्ड असते आणि त्याच्यापासून निघालेल्या ज्या नसा असतात आपल्या शरीराच्या विविध भागांना त्या पसरलेल्या असतात. बरोबर. आणि या ज्या नसा असतात ना त्या वर्टिब्रे कॉलम मधून बाहेर पडतात. तर जेव्हा पण 2 जे वर्टिब्रे आहेत ते कंप्रेस झाले किंवा त्यातली झीज झाली, तर अशामुळे ह्या नर्व्ह सुद्धा दाबल्या जातात आणि त्याच्यामध्ये मसल स्पाझम होऊन वेगवेगळ्या ठिकाणी पेन होतं जनरेट आणि मग पेशंटला अतिशय न सहन होईल एवढं पेन होतं कधी-कधी. तर पाठीच्या मणक्यांचे आजार हे पेनफुल फार असू शकतात. मग आता आपण एक पाठीच्या मणक्यांच्या आजारावरती एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. बॅक पेनसाठी सर्वात उपयुक्त असं योगासन कोणतं? भुजंगासन. ओके. पाठीच्या मणक्यांसाठी हानिकारक अशी एक सवय कोणती? बॅड पोश्चर. मणक्यांसाठी पोषक असं एक खाद्यपदार्थ? शिंगाडा. ओके. मणक्यांसाठी बेस्ट अशी एक भाजी कोणती? शेवगा. ओके. कोणता आजार मणक्याचे विकार अधिक वाढवतो? कॉन्स्टिपेशन. ओके. बॅक पेनसाठी आईस पॅक की हॉट पॅक? हॉट पॅक. ओके. कोणतं फळ सर्वात उपयुक्त आहे बॅक पेनसाठी? अंजीर. ओके. घरच्या घरी वापरता येईल असं एक ऑइल? तीळ तेल. पाठीचा जास्त त्रास कोणाला होतो, बायकांना की पुरुषांना? बायकांमध्ये जास्त प्रमाण दिसतं. सर्वसामान्य वय कोणतं असतं पाठदुखीसाठीचं? मोस्टली 30 to 40. जास्त करून लोअर बॅक पेन जास्त होतं लोकांना की अप्पर बॅक? लो बॅक पेनचे जास्त पेशंट असतात. बसताना सरळ बसावं की टेकून बसावं? तुम्ही सपोर्ट घेऊन बसू शकता, त्यामुळे कसं आपला पाठीचा मणका स्ट्रेट राहतो. ओके. जिममधील कोणती चूक पाठीसाठी धोकादायक असते? हेवी वेट लिफ्टिंग. राईट. सतत मोबाईल वापरणं पाठदुखीचं कारण बनू शकतं का? हो, नक्कीच. ओके. धन्यवाद मॅडम. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला मॅडमकडून काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांच्या क्लिनिकला नक्की व्हिजिट करा. थँक यू.